अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथं उत्पादन शुल्क विभागाचा दुय्यम निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय। रेस्टॉरंट अँड बारच्या FL3 परवान्यासाठी तब्बल 8 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर आहे। तडजोडीनंतर 2.5 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर ACBनं सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात अटक केली। अचलपूर येथील महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आकाश जाधव याच्या विरोधात लाच मागितल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती। तक्रारदारानं रेस्टॉरंट अँड बारच्या FL3 परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सादरही करण्यात आली होती। मात्र 10 ऑगस्ट रोजी संबंधित काम करून देण्यासाठी दुय्यम निरीक्षक आकाश जाधव यांनी स्वतःसाठी 3 लाख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 5 लाख असे एकूण 8 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदारानं 12 ऑगस्ट रोजी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आली। यावेळी तडजोडीनंतर आकाश जाधव यांनी स्वतःसाठी 2,50,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली। त्यानंतर ACBनं सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना आकाश जाधव यांना ताब्यात घेतलं। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।